नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील एक अनुभवी उद्योजक किरण पवार सर यांच्याशी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील काही अनुभव त्यांचे आणि त्यांनी जे काही सुरू केले या सर्व गोष्टींबद्दल त्यांची मुलाखत घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. पहिल्यांदा तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये खूप खूप थँक्यू सर. मला सांगा सर, तुम्ही हे डिजिटल क्षेत्र जे निवडलं ह्याची सुरुवात कशी झाली? सर मी पुण्यामध्ये एका ठिकाणी जॉबला होतो आणि हॉस्पिटलला जॉबला होतो. जॉबला असताना त्यांच्या तिथे एक कॅमेरा होता आणि त्यावेळेस जास्त क्रेज फेसबुकची नव्हती. मी एक छंद म्हणून माझे साईड बाय साईड म्हणून मी फोटो काढायचो आणि ते फेसबुकवरती वगैरे अपलोड करायचो आणि त्याला लाईक्स आणि व्ह्यूज यायच्या. मलाही ते आवडायचं आणि मला माझे डायरेक्टर म्हणायचे, किरण खूप छान पोस्ट केली आहे तू. ह्या गोष्टीचा विचार करून असं नव्हतं की मी डिजिटलमध्ये येणार आहे, पण मी माझं काम करत करत ते करत होतो. याच्यामुळे थोडीशी आवड निर्माण झाली, माझा छंद निर्माण झाला आणि मी डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे आलो. सर तुमच्या थोडक्यात शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल मला जाणून मला हे सांगताना हसायला येतं की मी जे शिकलोय आणि मी जे करतोय ह्याचा संबंध नाही. माझं शिक्षण हे MBA झालेलं आहे, ड्युएल MBA आहे. त्यामध्ये फायनान्स आणि ऑपरेशन्स क्वालिटी याच्यामध्ये मी MBA केलं आणि मी काम करतोय डिजिटल मार्केटिंग म्हणजे मार्केटिंग सेक्टरमध्ये. सो अनुभवाचा विचार केला तर माझं ICWA MBA ह्या 2-3 डिग्रीज कंप्लीट आहेत, पण काम करताना करिअर म्हणून डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे आलेलो आहे. बरं, डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात येताना तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला होता सुरुवातीला? सुरुवातीला डिजिटल मार्केटिंगमध्ये यायचंय हा विचारच नव्हता. मी माझं काम करत असताना मला थोडासा वेळ मिळाला, मला फोटोग्राफी करायला आवडते, मी फोटो काढायचो. मग आता त्यावेळेस डिझाईन बनवायला आवडायचं, मग मी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये काही डिझाईन बनवायचो आणि त्या JPG मध्ये डाउनलोड करायचो. आता हा छंद होता की आपली आणि आपल्या बरोबर आपल्या हॉस्पिटलची थोडीशी काहीतरी माहिती लोकांपर्यंत पोहोचावी. थोडक्यात हा छंद म्हणून पुढं आला. असं करिअर म्हणून त्यावेळेस कधी बघितलं नव्हतं. जेव्हा मला जाणवलं की 2004 साली फेसबुक आलं आणि फेसबुकने धुमाकूळ घातला होता, त्यानंतर इंस्टाग्राम व्हॉट्सअप ह्या गोष्टी आल्या. आता काय प्रत्येकाला प्रत्येकाची आयडेंटिटी ब्रँड आयडेंटिटी लोकांच्या समोर आणायची. ही आयडेंटिटी आणण्यासाठी प्रत्येक जणाला काय पाहिजे, कोणतरी एक डिजिटल मार्केटर पाहिजे. मग त्यावेळेस ह्या गोष्टीची क्रेज वाढली आणि मी म्हटलं की चला आता हॉस्पिटलचे रेग्युलर जॉब करण्यापेक्षा आपण एक फ्रीलान्सर म्हणून डिजिटल मार्केटिंगकडे जावं, म्हणून मी या क्षेत्राकडे आलो. बरं सर, बारामती डिजिटल मार्केटिंगसाठी निवडावं असं का वाटतं? सर खूप कोइन्सिडन्स आहे, म्हणजे दुःखद कोइन्सिडन्स म्हणू शकतो. मी पुण्यामध्ये ऑलरेडी काम करत होतो, चांगल्या ब्रँड बरोबर काम करत होतो, हॉस्पिटल लाईनमध्येच पहिल्यापासून काम केलेलं आहे. 2017 साली अचानक वडील माझे जे आहेत ते पॅनक्रियाटिक कॅन्सरमुळे त्यांचं दुःखद निधन झालं आणि झाल्यानंतर माझ्या घरामध्ये कमवणारा आणि मोठा मीच होतो. अशा वेळेस मी म्हटलं की चला आता आपण काय करूयात, गावाकडे जाऊया. पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये 2 चुली सांभाळणं शक्य नव्हतं. मग बारामतीमध्ये आल्यानंतर मी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये जॉब केला, पण त्यांचंही पेज सांभाळत होतो आणि सांभाळत असताना माझ्या लक्षात आलं की अरे हां, हे पण चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि बारामती माझ्या घराच्या जवळ. बारामतीमध्ये जरी मला पुण्यामध्ये 40-50 हजार रुपये पेमेंट मिळालं तरी बारामतीमध्ये मला ते कमी लागणार आहे आणि घरच्यांच्या जवळ येतोय. बारामतीमध्ये येण्याचा जो दृष्टिकोन होता तो वेगळा आहे. आणि आलो त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की डिजिटलमध्ये मी काहीतरी करेन, पण त्याचे रिझल्ट बारामतीमध्ये दिसायला लागल्यानंतर मग बारामतीमध्ये मी डिजिटल मार्केटिंगला सुरुवात केली. सर सोशल मीडियाचं काय महत्त्व सांगाल थोडक्यात? सर सोशल मीडिया जर पाहायला गेलं तर 2 बाजू आहेत नाण्याच्या, प्रत्येक गोष्टीच्या असतात तशा पद्धतीने. एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह. एक गोष्ट चांगली आहे की जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो ती गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून एका क्लिकवरती पोहोचते. तुम्ही एखाद्या दिवशी जास्तीत जास्त 10-15 लोकांपर्यंत भेटू शकता. सभा घेतली तर 500-600 लोकांपर्यंत भेटू शकता, पण तुम्ही ऑनलाईन असाल तर लाखो लोकांपर्यंत जाऊ शकता. ही सोशल मीडियाची पॉवर आहे. आणि जर आपण बघितलं असेल तर आत्ताच्या बऱ्याचशा काही गुन्हेगारी प्रवृत्ती आलेल्या आहेत किंवा काय, पण ह्यांना आळा बसवायचा विचार केला तर अनेक लोक सोशल मीडियावरती प्रमोट करतात आणि तिथं त्या सोशल मीडियामुळे ती गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला अटक केली जाते. पुढची गोष्ट सोशल मीडियाचा अजून चांगला उपयोग, तर आपण बघतो की एखाद्या रस्त्याला खड्डे आहेत आणि रस्ता खड्ड्यामुळे एखाद्याचा जीव गेला.
तो व्यक्ती तिथं व्हिडिओ काढतो आणि म्हणतो की ही असं असं झालेलं आहे आणि हे सोशल मीडियावरती मी टाकतोय. टाकल्यानंतर काही मिनिटांमध्ये काही दिवसांमध्ये तो रस्त्याचं पूर्ण डांबरीकरण केलं जातं. ही देखील चांगली गोष्ट आहे. आता निगेटिव्ह गोष्ट थोडीशी आहे ती म्हणजे ब्लॅक मॅजिक. आपण आता जे काही सर्च करतो गुगलवरती ते सर्च करत असताना आपण असा विचार करतो की कुठं जातोय, पण आपल्याला त्याच ऍडव्हर्टाइजमेंट सोशल मीडियाला दिसतात. का? आपल्याला जे पाहिजे ते आपल्या समोर येतं. सोशल मीडिया पॉवर आहे, फक्त ती पॉझिटिव्हली घ्यायची का निगेटिव्हली घ्यायची हे आपल्यावरती डिपेंड पडतं. तुम्ही ज्यावेळेस डिजिटल मार्केटिंग सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी आल्या का? सर, अडचणी नव्हे तर अडचणीचा डोंगर होता. हम्म. कारण की बारामती सारख्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंग करायचंय. ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग काय आहे हेच लोकांना अजून समजत नाही. अजूनही मला लोक विचारतात ते डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुम्ही काय ते पत्रिका वगैरे बनवता का, तुम्ही ते आधार कार्ड वगैरे लिंक करता का? मी अजूनही हो म्हणतो लोकांना. का? समजून काय सांगू. ही पहिली अडचण आहे की लोकांना माहितीच नाही डिजिटल मार्केटिंग. पण कोविड नंतर डिजिटल मार्केटिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आणि त्याचं क्रेज आणि त्याची व्याप्ती ही वाढली. अडचणी म्हणजे पहिली गोष्ट की आपल्याला टेक्निकल अडचण येते की आपल्याला गॅजेट. आता मी माझी सुरुवात करताना 10,000च्या लॅपटॉप पासून केली. मग सुरुवात करताना स्पीड. ऍक्च्युली आजकाल लोकांना पाहिजे स्पीड. तर मग आपल्याकडे असणाऱ्या इक्विपमेंट्स ही गोष्ट असते. जेव्हा आपण हळूहळू वाढतोय तर आपल्याला लागतात कामगार किंवा आपल्याकडे लागतात मुलं. त्या मुलांना एज्युकेशन नाहीये, त्या मुलांना माहिती नाहीये डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. ती ती एक गोष्ट करणं. पुढची इंटरनेट. अजूनही आम्ही अनस्टेबल इंटरनेटच्या गोष्टींकडे फेस करतो. हा, काय काय झालंय की ऑनलाईन जे काही व्हिडिओ येतात त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं 100 रुपयामध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचा, 100 रुपयामध्ये लाखो रुपयांचा बिझनेस कमवा. पण हे चुकीचं आहे. ज्यावेळेस ऍक्च्युअल काम करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी बजेट घेऊन चालावं लागतं आणि क्लायंटने ज्यावेळेस ही गोष्ट बघितलेली असते त्यावेळेस आमची अडचण वाढते की 100 रुपयामध्ये हा रिझल्ट तो म्हणतोय पण द्यायचा कसा. ह्या अडचणी आहेत. काही टेक्निकल अडचणी आहेत, काही नॉन टेक्निकल अडचणी आहेत. पण हळूहळू हळूहळू आपण आता एक फ्युजनच्या माध्यमातून त्यामध्ये थोडीशी मात करत आलेलो आहोत. सर, ही फ्युजनची निर्मिती कशी झाली? सर, नावच खूप वेगळं आहे. ऍक्च्युली फ्युजन नावामध्ये ना एक गोष्ट दडलेली आहे. दोन अणूंचा किंवा दोन गोष्टींचा एकत्रित संगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण त्यापासून जो ब्लास्ट होतो त्याला आपण फ्युजन म्हणतो. ऍक्च्युली आम्ही सुरुवात केली ती सोडा गाडीपासून. सोडा म्हणजे काय? पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि फ्लेवर यांचं मिश्रण आणि त्यापासून बनणारा हे सोडा. इथून सुरुवात केली. फ्युजन ज्यावेळेस येत होतं त्यावेळेस आम्ही आमचा लोगो जर बघितला असेल तो मल्टी कलर मध्ये येतो. रिझन एकच आहे. का? तर आम्हाला एका बिझनेसमध्ये राहायचं नव्हतं. त्यावेळेस तिघं चौघ जण आम्ही एकत्र आलो. मी, आकाश असेल किंवा निलेश असेल, आम्ही एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर त्याबरोबर गिरीश एक होता की आम्ही एकत्र आलो. आम्ही विचार केला की काय करायचं. तर पहिल्यांदा सोडा गाडीचं होतं म्हणून ते चालू केलं. फ्युजन नावच का दिलं? कारण की नाव खूप छान आहे. आता त्या स्लोगनसाठी आम्ही विचार करत होतो. तर आमच्या कंपनीचं स्लोगन आहे इफ यू हॅव अ कन्फ्युजन टेक अ फ्युजन. ज्यावेळेस पोटाची गडबड आहे तर सोडा घ्या आणि मार्केटिंगची गडबड आहे तर फ्युजन घ्या. सो तुमचं कोणतीही अडचण असू द्यात आम्ही ती सॉल्व्ह करू. अशा पद्धतीने ही फ्युजनची निर्मिती ही साधारणतः 2016 साली आम्ही चालू केली आणि त्याचा प्रवास हळूहळू चालू झाला. तुम्ही फ्युजनच्या मार्फत काय काय करता? सर, फ्युजनच्या मार्फत आम्ही डिजिटल मार्केटिंग हा खूप मोठा वर्ड आहे. ह्या गोष्टी आपण करतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये काय काय करतो आपण? वेबसाईट डिझायनिंग करतो, वेबसाईट डेव्हलपमेंट करतो, कंटेंट रायटिंग करतो, त्यानंतर व्हिडिओ क्रिएशन करतो, व्हिडिओ एडिटिंग करतो, व्हिडिओ शूटिंग करतो, ड्रोन शूट असेल, व्हिडिओ शूट असेल, या गोष्टी करतो. त्यानंतर सोशल मीडियामध्ये जे जे सोशल मीडिया आपल्याला पाहिजेत, ज्या ह्याच्यासाठी म्हणजे सेक्टरसाठी जे जे प्लॅटफॉर्म योग्य आहेत ते योग्य प्लॅटफॉर्म आपण वापरण्याचा उपयोग करतो. सोशल मीडियावरती पोस्ट करणे, हँडल करणे, त्यामध्ये लीड ॲडव्हर्टाइजमेंट लावणे, PPC करणे, या सर्व गोष्टी फ्युजनच्या या सगळ्या गोष्टींच्या अंडर होतात. तर हा वर्ड खूप मोठा आहे. फक्त आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की डिजिटल मार्केटिंगमध्ये काय काय येतं. त्या पद्धतीने आपण सर्वच गोष्टी अंडर वन रूप आता करतो. मग आता ह्याला प्रतिसाद कशा पद्धतीने? ज्यावेळेस सर सुरुवात केली होती त्यावेळेस खूप म्हणजे मला अनुभव वाईट होता की अरे काय आहे, मी उगाच चालू केलं, मी पुन्हा एकदा जॉब करतो असं मला वाटत होतं. पण जेव्हा हळूहळू लोकांना समजायला लागलं त्यावेळेस फ्युजनची जी ग्रोथ आहे ती हळूहळू वाढायला लागली. का? तर क्लायंटचा क्लायंट वाढला तर क्लायंट आपल्याला रिस्पॉन्स करतो आणि आज जवळपास 5 ते 6 वर्षांपासून आम्ही ज्यावेळेस चांगलं काम करतोय तर 5 ते 6 वर्षांपासून आहे ते क्लायंट आमचे जपून आहे. रिझन आपण त्यांना सर्व्हिस देतोय. फ्युजनच्या माध्यमातून ही जी काही सर्व्हिस देतोय ह्याच्यामध्ये मी एकटा नाही.
ह्याच्यामध्ये आपली पूर्ण टीम आहे. आत्ता जवळपास आपण बारामतीमध्ये 15 लोकांची आपली टीम आहे आणि 4 लोक आपली पुण्यावरून काम करतात. अशा पद्धतीने हा फ्युजनचा पसारा हळूहळू हळूहळू वाढायला सुरुवात झाली. म्हणजे साधारणतः 8x5च्या रूम पासून त्याच आत्ता 1000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे आणि मला असं वाटतं की ह्या वर्षी ते कमी पडेल. आपण त्या पद्धतीने सुरुवात आणि आतापर्यंत ही आपला प्रवास आहे, प्रतिसाद वाढत चाललेला आहे. फ्युजनच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं सोशल मीडिया असेल किंवा मार्केटिंग असेल, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय केलं जातं? सर 2-3 सर्व्हिसेस आपण प्रॉमिनंटली वेगळे देतो. याच्यामध्ये पहिलं आहे पॉडकास्ट. जसं आपण जिथं बसलोय आता पॉडकास्ट स्टुडिओ. तर आजकाल लोकांना एकट्याला बोलण्यापेक्षा दोघांचं जर मिलाप असेल तर प्रश्न उत्तर लगेच सॉल्व्ह होतात. तर पॉडकास्टची आपण पहिलं पॉडकास्ट स्टुडिओ बारामती मधला फ्युजनच्या अंडर आपण चालू केला. दुसरी गोष्ट, आता लोकांना काय पाहिजे, तर लोकांना टेलिफोनिक सपोर्ट पाहिजे, म्हणजे आपण बीपीओ सर्व्हिस जे म्हणतो. तर बारामतीमध्ये छोट्या प्रमाणावरती बीपीओ सर्व्हिस आपण बारामतीमध्ये चालू केली. आणि याच्यानंतर अजून एक गोष्ट वेगळी करतो, ती म्हणजे ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचंय त्यांच्यासाठी पुणे मुंबईला न जाता, लाखो रुपये न खर्च करता, काही कमी कालावधीमध्ये आणि कमी पैशांमध्ये आपण बारामतीमध्ये डिजिटल मार्केटिंगचा ऑफलाईन कोर्स हा चालू केला. ह्या 2-3 गोष्टी आपण चालू करतो आणि नव्यानेच आता आपण स्ट्रीट मार्केटिंग किंवा क्रॉस मार्केटिंग याचा विचार करून 30 तारखेला गुढीपाडव्याला आपण एका वेगळ्या गोष्टीचं उद्घाटन करतोय. ते लवकरच तुमच्या समोर येईल. तर स्ट्रीट मार्केटिंग काय आहे? थोडक्यात काय सांगा? लोकांना सर आजकाल कन्सेप्च्युअल गोष्टी आवडतात. म्हणजे मला माऊस घ्यायचा एखादा विकत, म्हणजे माऊस म्हणजे मी घरात पळतो तो माऊस नाही म्हणत आहे, हा आहे तो म्हणजे लॅपटॉपचा माऊस घ्यायचा आहे. तर मला वायरचा नको आहे, आता मला वायरलेसचा पाहिजे. पण ते वायरलेसचा फायदा काय? हे क्रॉस मार्केटिंग मध्ये आपण एखाद्या स्ट्रीट मार्केटिंग करू शकतो. स्ट्रीट मार्केटिंग म्हणजे काय? एखादी कंपनी त्याचं ब्रँडिंग करतोय की आम्ही एक नवीन माऊस घेऊन आलेलो आहोत. मग लोकांना विचारायचं आहे की तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं, तुम्ही कोणता माऊस वापरता, आणि त्यावेळेस तुम्हाला वायर्स आणि नॉन वायरचे माऊसचा काय फायदा होऊ शकतो. या पद्धतीने स्ट्रीट म्हणजे काय, की लोकांना लोकांच्या मनामध्ये जाऊन प्रश्न विचारणे आणि त्याच्या उत्तरानुसार कंपनीला ती माहिती पोहोचवणे, म्हणजे सर्वे पण होतो आणि त्या प्रोडक्टचं प्रमोशन व्हायला पण मदत होते. अशा प्रकारे एक स्ट्रीट मार्केटिंगचा किंवा क्रॉस मार्केटिंगचा विचार आपण एका ह्या नवीन आपल्या धोरणाच्या माध्यमातून करत आहोत. डिजिटल मार्केटिंग कोर्स हा बारामतीतच तुम्ही का सुरू केला? सर आपण काम बारामतीमध्ये चालू केलं, पण बारामतीमध्ये ज्या प्रकारे आपल्याला स्किलफुल आपल्याकडे एम्प्लॉई पाहिजे, स्किलफुल मुलं पाहिजेत. उदाहरणार्थ ग्राफिक्स करणारी, उदाहरणार्थ व्हिडिओ एडिटिंग करणारी, उदाहरणार्थ व्हिडिओ शूट करणारी, उदाहरणार्थ कंटेंट रायटर, तर हे मिळत नव्हतं. मिळत नाही म्हटल्यानंतर आपल्याला पुण्यालाच जाऊ शकत नाही, कारण पुण्याचा खर्च परवडणार नाही. मग बारामतीमध्येच आपल्याच गावातल्या, आता मी काय सुरुवात केली, कोविडमध्ये मी गावामध्ये होतो जैनकवाडीमध्ये. तर त्या गावामध्ये मधल्याच मुलांना चांगली गोष्ट मिळावी आणि काही 4 पैसेही मिळावेत, ह्या उद्देशाने ह्या कोर्सची निर्मिती केली. याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग काय असतं, सोशल मीडिया हँडलिंग काय असतं, लीड जनरेशन काय असतं, बोलायचं कसं असतं, आणि आपण व्हिडिओ एडिटिंग कसं करतो, या गोष्टींचं नॉलेज द्यायला सुरुवात केली. आणि गावातलीच 3-4 मुलं माझ्याकडे कोविडमध्ये एक 10x10ची रूम आम्ही घेतली होती, तिथं सगळी रिक्रूट झाली. हा, त्या मुलांना काय, आम्ही भेळ पार्टी किंवा बाकीच्या पार्टी करून त्यांना बरं वाटायचं. पण आता कोविड संपला. कोविड नंतर मुलांना काय पाहिजे, की मला पैसे पाहिजे, थोडेसे मला इन्कम आला पाहिजे, मी कॉलेजला जातोय पण माझा माझा खर्च मी भागवला पाहिजे. याच्यासाठी मुलांची धडपड चालू झाली की मला काहीतरी कमवायचं. मग आम्ही हा ज्यावेळेस कोर्स चालू केला, तर आपल्याच ऑफिसमध्ये आपल्याला मुलं कमी पडत होती, त्यामुळे आपण या कोर्सेसची निर्मिती केली. आणि पुढची गोष्ट, ज्यांचं काम करतोय आपण, काही काही छोटे छोटे क्लायंट आहेत, त्यांना काय वाटतं की नाही, जर तुमची फी जास्त आहे, मग अशा वेळेस आपण काय म्हणतोय की आपल्याकडे मुलगा जो शिकलेला आहे त्याला तुम्ही कामाला ठेवा, तो तिथेही होईल आणि त्याला एक जॉब लागेल. तर अशा पद्धतीने हा कोर्स आपण बारामतीमध्ये आणले. सर यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत? सर डिजिटल मार्केटिंग मगाशी जसं सांगितलं तसं मोठा फील्ड आहे. त्याच्यामध्ये आपण एक कोर्स जो आहे ना, तो 2 प्रकारे आपण शिकवतो. एक आहे 1.5 महिन्यांचा, एक आहे 3 महिन्यांचा. 1.5 महिन्याच्या कोर्समध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स बऱ्याच गोष्टी घेतो. त्यामध्ये ग्राफिक्स असतील, व्हिडिओ एडिटिंग असेल, सोशल मीडिया असेल, गुगल असेल, गुगल फॉर्म्स असतील, गुगल ॲडव्हर्टाइजमेंट असतील, GMB असेल, ह्या सगळ्याच गोष्टी घेतो. पण मुलांना प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर अशा पद्धतीने आपण 3 महिन्याचा कोर्स जो केलेला आहे आता, तर 3 महिन्याच्या कोर्समध्ये 1.5 महिना झाल्यानंतर पुढचा 1.5 महिना त्यांनी क्लायंटवरती काम करायचं. त्या क्लायंटचा क्लायंट कसा वाढेल, त्या क्लायंटला स्ट्रॅटेजी कशा करायच्या, त्या क्लायंटचं शेड्युलिंग कसं बनवायचं, त्या क्लायंटला बजेट लावून रिझल्ट कसा द्यायचा, इथपर्यंत ह्या 1.5 महिन्यामध्ये आपण शिकवलं जातं. रिझल्ट ओरिएंटेड 3 महिन्याचा कोर्स देखील आपण आता लॉन्च केलेला आहे. पण आपण देताना आता फक्त ऑफलाईन देतोय, ऑनलाईन देत नाही. कारण की ऑनलाईन मध्ये
काय शिकवलंय हे समजत नाही. पण ऑफलाईन मध्ये इथे येऊन बसायचंय, इथे येऊन बघायचंय आणि इथे येऊन करायचंय, त्यामुळे त्याला त्या गोष्टीची सवय होते आणि तो ती गोष्ट करू शकतो. यामध्ये अनेक नवीन मुलं डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये येऊ पाहतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सर, जी नवीन मुलं येऊ पाहतात, तर मला सांगायला आनंद होईल की कोविडमध्ये लाखो लोकांचे जॉब गेले, पण 8 लाख नवीन जॉब तयार करणारी कुठली फील्ड होती तर ती डिजिटल मार्केटिंग होती. आज डॉक्टर होण्यापेक्षा, इंजिनियर होण्यापेक्षा लोकांना, मुलांना काय पाहिजे, मला क्विक, मला 2-3 महिन्यात, 5-6 महिन्यात, एका वर्षात मला चांगली नोकरी लागली पाहिजे. पण ह्याच्यासाठी महत्वाचं काय की तुम्ही कुठलं तरी स्किल अवगत करणं. मी डिजिटल मार्केटिंगला कोर्स मानत नाही, मी डिजिटल मार्केटिंगला कोर्स नव्हे तर स्किल म्हणतो. तर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये ज्यावेळेस यायचंय तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसची गरज पडते. आणि त्यानंतर पुढची गोष्ट येते ते म्हणजे तुमची शिकण्याची स्वतःची वृत्ती असावी लागते. आणि ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीचा जर आपण विचार केला, तर आज भारतामध्ये 1,60,000पेक्षा जास्त वॅकन्सीज दाखवण्यासाठी आहेत. आणि ते फक्त कुठं Naukri.com वरती. आणि अशा जर विचार केला तर बारामतीमध्ये प्रत्येक, आता ज्याचा सीझन आलाय त्याला प्रत्येकाला वाटतं माझी ऍडव्हर्टाइजमेंट होती. मग आजकाल कॉलेजची मुलं 2-3 रील करतात, त्यांना 1,000-2,000 रुपये मिळून जातात, त्यांचं पॉकेट मनी मिळून जातो. पण थोड्या मोठ्या प्रमाणावरती विचार केला की मला एक एजन्सी चालू करायची आहे, मला काम चालू करायचंय, तर तीच गोष्ट त्यांची चांगल्या पद्धतीने. आता माझ्याकडे ऑफिसमध्ये एक लेडीज आहेत, गृहिणी आहेत, त्यांना त्यांचा मुलगा आता एक 2-3-4 वर्षांचा मुलगा आहे त्यांचा. घरी बसून काय करणार, तर त्यांनी हा कोर्स केला. आत्ता कोर्स करत असतानाच 3 कामं घेतली, 3 कामांचे पैसे मिळून त्यांचं, माझं फी देखील त्यांची नील झाली. म्हणजे 3 महिन्यांमध्ये त्यांनी ती फी देखील नील केली. म्हणजे मुलांसाठी स्कोप बघायला गेलं तर तुम्ही 2-3 महिन्यामध्ये एखादं काम घेऊ शकता आणि तुमची पॉकेट मनीची, नंतर एकदा तुमचं करिअरला सुरुवात झाली की तुम्ही चांगलं कमवू शकता याच्यामध्ये. तर तुम्ही खूप छानपैकी माहिती देत आहे. पण ग्रामीण भागातले असे काही तरुण आहेत, तर त्यांनी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय करावं? सर, मी मोठ्या शहरातला नाही, मेट्रो सिटीमधला नाही. माझं गाव हे बारामतीमध्ये जैनकवाडी, म्हणजे बारामती तालुक्यातलं जैनकवाडी हे गाव, छोटंसं गाव, मी ग्रामीण भागातला आहे. जेव्हा मी शिक्षण म्हणून पुण्यात गेलो त्यावेळेस मला थोडीशी ओळख झाली डिजिटल मार्केटिंगची. आणि आता बारामती पण पुण्यापेक्षा कमी नाही. आपण ग्रामीण म्हटलं तर आपण ज्या ग्रामीण भागाचा विचार करतो त्या भागामध्ये नोकरीच्या संधी कमी आहेत. मग अशा वेळेस तुम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणजे थोडासा, एक तुमच्याकडे लॅपटॉप असेल, एक मोबाईल असेल, तरी देखील तुमचं काम तुम्ही चालू करू शकता. आता फक्त तुम्हाला कंपनी उघडायची गरज नाहीये, कंपनी खोलायची गरज नाहीये, लॅपटॉप उघडला तरी तुम्ही काम करू शकता. एवढं चांगलं आज तंत्रज्ञान आलेलं आहे. तर ग्रामीण भागामधल्या मुलांची आकलन शक्ती चांगली आहे, ग्रामीण भागामधल्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, ग्रामीण भागामधल्या मुलांना टेक्निकल नॉलेज देखील आजकाल आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ह्या क्षेत्रात आलं तर त्यांना कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये एक नवीन क्षेत्र मिळेल आणि त्यामध्ये ते करिअर करू शकतात. तर ग्रामीण भागातल्या मुलांनी नक्की ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करावा. सर, धन्यवाद. तुम्ही डिजिटल मार्केटिंग संदर्भातली खूप छानपैकी माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.